की माझं कार्यालय हे रस्त्यावरच असतं. ज्यावेळेला 2017च्या प्रचाराला जात होतो आणि माझ्या मतदारांना मी सांगत होतो की मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड या ठिकाणाहून हटवल्याशिवाय मी राहणार नाही, की काही लोकांनी माझ्या या वाक्याची चेष्टा केली होती, खिल्ली उडवली होती. तर माझ्या मायबोलीत मी काय बोलू नये, किंबहुना माझ्या मायबोलीत मी दुसऱ्यांना बोलायला का लावू नये. मला सगळ्या भाषेंचा आदर आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर माझी जी भाषा आहे ती जास्त बोलली गेली पाहिजे, अशा प्रकारचा माझा नेहमी प्रयत्न असतो. ज्या वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करत होतं, त्याला भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून कोविडच्या महामारीशी लढा देत होते. पहिल्या वेळेला जिंकणं हे कठीण असतं, दुसऱ्या वेळेला निवडून येणं हे महाकठीण असतं. मी 4 वेळा निवडून आलो. माझी 60 वर्ष मुलुंडमध्ये गेली. 60 वर्षापूर्वीचं मुलुंड आणि आत्ताचं मुलुंड याच्यामध्ये महद अंतर आहे. पण नगरसेवकांनी वॉटर मीटर आणि गटर बरोबर एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये. बरोबर. मला याच्यापुढे जाऊन काहीतरी काम करायचं आहे की नोकरी शोधणारे तरुण नकोत, नोकरी देणारे तरुण पाहिजे. क्या बात आहे. आता जवळजवळ 20-25-30 वर्ष या पूर्ण राजकारणाच्या पूर्ण एका पदावर राहिल्यानंतर एक पुढची स्टेप जायला हवी. महत्वाकांक्षा असणं हे वाईट नाही, बरोबर आहे, पण राक्षसी महत्वाकांक्षा असणं हे वाईट आहे. मुलुंडकर रस्त्याने चालायचे आणि कोणीतरी आतून भात फेकायचं. मग मला ते पु ल देशपांड्यांचं वाक्य आठवायचं की भात आला आता वरण येऊ द्या. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्यात. सगळेच पक्ष जोरदार काम करत आहेत. पण असं एक व्यक्तिमत्व जे माझं आहे, जे मुंबईचं आहे, जे मुलुंडकरांचं आहे, तुमचं आमचं आवडतं, 20 वर्ष ज्यांनी पूर्ण मुलुंडची, मुंबईची मनोभावे सेवा केली आहे, असे तुमचे आमचे सर्वांचे आवडते नेते श्री प्रभाकर शिंदे आज आपल्या भेटीला आलेत. नमस्कार प्रभाकरजी. नमस्कार. तुमचं इसाब नीतीमध्ये मी रोहन धालवलकर अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. आम्हाला खूप अभिमान वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाने आज राजकारणामध्ये 30-35 वर्षाचं काम केलंच असेलच, आणि त्याचबरोबर 20 वर्ष तुम्ही मुलुंडसारख्या, म्हणजे आम्ही असं ऐकलं आहे की मुलुंड हे स्वच्छ नगरी आहे, मुलुंड ही मुंबईतली सर्वात सुंदर नगरी आहे, त्याच्यानंतर खूप सारे बगीचे आहेत. तर असा नगरसेवक कोण होता की ज्या मुलुंडच्या मागच्या 10 वर्षामध्ये ज्याने इतकं चांगलं काम मुलुंडसाठी केलं? तर आम्हाला माहिती आहे की तुमच्यासारखा दुसरा नगरसेवक होणे नाही, आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका पहिल्या आल्यात. तर पहिला प्रश्न सर तुम्हाला विचारावासा वाटतो, तो म्हणजे मुलुंडमध्ये तुमची रस्त्यावर कार्यालय आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट थेट जनतेशी संपर्क साधता, म्हणजे काय आहे ही रस्त्यावरची कार्यालय, म्हणजे काय आहे? असं आहे, मी गेली 20 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे. पण माझी नियमित एक सवय आहे की मी सकाळी किमान 1.5 तास मतदारसंघात फिरतो. ओके. 7:45 ते 8:30 किंवा कधीकधी 8:30 ते 9:15, पण मी पाऊण तास माझ्या मतदारसंघात फिरतो. आणि म्हणून मी असं म्हटलं की माझं रस्त्यावर कार्यालय आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालं महाबळ आपल्याला ऐकून माहिती असते. माहिती. ते मला पूर्वी नेहमी भेटायचे, आता ते दिवंगत झाले. पण त्याच्या वाक्यात जर सांगायचं झालं तर प्रभाकर शिंदेंची सकाळची फेरी ही नागरिकांच्या दृष्टीने तक्रार फेरी आहे. तक्रार फेरी आहे. मी ज्या वेळेला सकाळी फिरतो त्यावेळेला अनेक नागरिक मला भेटतात, ते त्यांच्या समस्या सांगतात आणि त्या समस्यांवर मी दिवसभर काम करत असतो. ओके. याचं कारण असं आहे की सकाळी मी 9:15 9:30ला घरी येतो, 11:30ला माझ्या कार्यालयात असतो, दुपारी 2 ते 2:30 वाजता मी महानगरपालिकेच्या मुख्यालयात असतो, संध्याकाळचं भोजन लवकर झाल्यानंतर मी पुन्हा कार्यालयात जाऊन बसतो. त्यामुळे सतत नागरिकांच्या भेटीला मी असतो, आणि म्हणून मी असं म्हटलं आहे की माझं कार्यालय हे रस्त्यावरच असतं. अरे वा. सर, मागच्या काही महिन्यांपासून एक प्रश्न खूप असा ऐरणीवर आहे, तो म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा.
तुम्ही एक डम्पिंग ग्राउंड हलवलेला आहेच आणि आता दुसरा डम्पिंग ग्राउंडचा एक मोठा प्रश्न मुलुंडकरांसाठी सतत सतावतोय. तर मुलुंडकरांना नेहमी अशी भीती राहते, की बाबा आता या आम्हाला ह्या दुर्गंधीचा सतत वास आयुष्यभर राहणार का? किंवा आता ह्याच्यातून काय नवीन निर्माण होणार? तर हा जो प्रश्न त्यांना पडला तर तुम्ही सर तिथं दृष्टिक्षेप टाकावा. पहिलं सांगायचं तर मला अभिमान वाटतो हां. की मी 2017ची महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळेला नागरिकांना काही वचनं दिली होती. बरोबर. त्यावेळेला मुलुंड पूर्वेचं पोस्ट ऑफिस हे वेस्टला स्थलांतरित झालं होतं आणि मुलुंड पूर्वच्या विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची ही मागणी होती की आम्हाला पोस्ट ऑफिस मुलुंड पूर्वेला पाहिजे. ओके. मी ते चाफेकर बंधू मार्गावर आणण्यामध्ये यशस्वी झालो. ओके. मी ज्यावेळेला 2017च्या प्रचाराला जात होतो आणि माझ्या मतदारांना मी सांगत होतो की मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड या ठिकाणाहून हटवल्याशिवाय मी राहणार नाही. बरोबर. त्यावेळेचा अनुभव तुम्हाला मी सांगतो की काही लोकांनी माझ्या या वाक्याची चेष्टा केली होती, हां. खिल्ली उडवली होती. म्हणजे एकाने अरे यार क्यों आप कुछ भी बोल रहे हो. हं, हं. मी त्यांना असं सांगितलं होतं की माझा आत्मविश्वास आहे, मी तुम्हाला सांगतो मी हे काम करून दाखवेन. आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणचं बंद झालं. ओके. स्थायी समितीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या प्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे डम्पिंग ग्राउंड बंद झालं. केवळ डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही, तर त्याच्या बाजूला डॉक्टर APJ अब्दुल कलाम नावाचं विस्तीर्ण असं उद्यान निर्माण झालं. क्या बात आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि त्यावेळचे तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हे त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला आले होते. ओके. आणि त्यांनी उल्लेख केलेलं एक वाक्य मला आजही चांगलं आठवतं हं. की असा नगरसेवक मुंबईत विरळा आहे हं. की ज्यांनी डम्पिंग ग्राउंड हलवलं आणि त्याच्या बाजूला एक विस्तीर्ण उद्यान निर्माण केलं. म्हणजे कचरा तर गेलाच, पण त्याच्या बाजूला उद्यान निर्माण झालं. हं. तर ही मोठी उपलब्धी होती मुलुंडकरांच्या दृष्टीने आणि हे डम्पिंग ग्राउंड हलवण्यामध्ये मी यशस्वी झालो. हं. तिसरं असं आहे की मुलुंडला येताना एकच प्रवेश मार्ग उपलब्ध होता हां. खूप प्रॉब्लेम. आणि मला माहिती आहे की म्हणजे मी माझा स्वानुभव तुम्हाला सांगतो की कधीकधी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातून निघायला वेळ व्हायचा. इथपर्यंत आल्यानंतर असं वाटायचं की मी 10 मिनिटात आता घरी पोहोचेन, पण त्या 10 मिनिटाची 40 मिनिटं लागायची. खरं आहे. आणि त्यावेळेपासून लोकांची मागणी होती की नवीन रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्या. 18 फेब्रुवारी 2021ला हं. मी तो रस्ता केळकर कॉलेजपासून टाटा कॉलनीपर्यंत केला. 90 मीटरचा एक तुकडा राहिला होता. तो आता आमदार मिहीर कोटेचा यांच्या प्रयत्नाने झाला आणि आज आनंदाची बाब म्हणजे मुलुंड पूर्वला आणखीन एक प्रवेश मार्ग उपलब्ध झाला. हं. वाहतूक कोंडीतून मुलुंडकरांची सुटका झाली. अशा प्रकारची खूप मोठी उपलब्धी ही मी लोकांना दिलेल्या वचनांची पूर्तता ही गेल्या महानगरपालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून मी या ठिकाणी पूर्ण केली. सर 24 तास पाणी पुरवठा हा प्रयोग तुम्ही यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल जरा सांगाल ते? मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हां. पथदर्शी प्रकल्प ओके. असे 2 प्रकल्प आले होते. हं. एक मुलुंड आणि दुसरा H वेस्ट म्हणजे बांद्रा. आणि त्या ठिकाणी 24/7 पाणी पुरवठा करायचा असं मुंबई महापालिकेने एक ठरवलं. त्याचा मी लाभ उठवला आणि हायवेच्या बाजूला मोठी नवीन लाईन टाकून मुलुंड पूर्वला 24/7 पाणी पुरवठा होईल अशा प्रकारचा प्रयत्न मी केला आणि त्याच्यात मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो. बरोबर. आज मुलुंड पूर्वच्या लोकांना पाण्याचा तसा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. ती एक खूप समाधानाची बाब आहे हं. की या मुंबई नगरीमध्ये ज्यावेळेला मुंबईची गरज ही 4200 MLD पाण्याची आहे आणि आम्ही मुंबईत आणतोय 3800 दशलक्ष. हो. म्हणजे किमान 400 ते 600 दशलक्ष पाण्याचा तुटवडा असूनसुद्धा हं. मुलुंडसारख्या उपनगरामध्ये 25/7 अशा प्रकारची पायलट प्रोजेक्ट आम्ही राबवला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. सर मुलुंड हे उद्यानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. उद्यानाचा विभाग, केवढी उद्यान आहेत आणि ह्याच्यामध्ये तुमचा मोठा हातभार आहे.
तुम्ही सांगा हा जो विकास आहे तुम्ही कसा घडवून आणलात? नाही, असं आहे, तुम्हाला मी एक सांगतो हां. की मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात हं, आपल्या प्रभागातल्या समस्या जो प्रभावी भाषेत प्रशासनाच्या समोर मांडतो हं. त्याला बहुतांशी यश मिळतं. बरोबर. आणि माझ्याकडे जे मोकळे भूखंड होते, प्रभागात जे मोकळे भूखंड होते, त्याचा मी RG, PG, उद्यान याच्यासाठी वापर करण्याचं ठरवलं. तुम्ही जर मुलुंडमध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला हायवेला मोरिया विसर्जन घाट दिसेल. बरोबर आहे. तोही माझ्या प्रयत्नातून झाला. म्हणजे एकेकाळी आम्ही त्या ठिकाणी गणेश विसर्जन घाट करायचो. ओके. हे गणेश विसर्जनाचं ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणच्या मालकाने जेव्हा आम्हाला आडकाठी आणली त्यावेळेला मी त्यांच्या घरी गेलो. मी म्हटलं, तुम्ही ही जागा मला गणेश विसर्जनासाठी द्या. मी तुमचं जे काय महानगरपालिकेकडून तुम्हाला बेनिफिट द्यायचा आहे तो मिळवून देईन. बरोबर आहे. आणि त्यांनी त्यावेळेला मला मदत केली. बरोबर. अनंत भोईर म्हणून त्यांचं नाव होतं. ओके. तिथे गणेश विसर्जन घाट झाला. तुम्ही हरिओम नगरमध्ये गेलात तर मगाशी जसा मी उल्लेख केला तसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम नावाचं विस्तीर्ण उद्यान उभं राहिलं. बरोबर. त्याच्या पुढे तुम्ही आलात तर RR पाटील हं. हे मनोरंजन केंद्र उभं राहिलं. तिथून तुम्ही थोडे पुढे आलात तर खाशाबा जाधव नावाचं म्हाडामध्ये एक उद्यान उभं राहिलं. ओके. तिथून तुम्ही आणखीन पुढे आलात तर शिवाजी पार्कशी बरोबरी करणारं संभाजीराजे मैदान आहे. हो. त्याच्या समोर जीवा महाल क्रीडांगण आहे. खेळांगण. त्याच्या बाजूला नानानेनी पार्क आहे. बरोबर. तिथून तुम्ही माझ्या मतदारसंघाच्या टोकाला मिठागरला जर गेलात हं. तर दुसरं एक गणेश विसर्जन घाट आहे. हां. त्याच्यानंतर मध्यवर्ती भागात आलात तर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने उद्यान आहे. आत्ताच त्याचं मी नूतनीकरण करून घेतलं आहे. मध्यवर्ती भागामध्ये मदनलाल धिंगरा मैदान आहे. शहीद प्रकाश मोरे नावाचं मैदान आहे, बापरे. उद्यान आहे. तिथून जर पुढे तुम्ही आलात तर शरद चव्हाण यांच्या नावाने एक उद्यान आहे. आणि डॅफोडिल सोसायटीच्या मागे जर तुम्ही गेलात सुगंधा सोसायटीकडे हं. तर तिथे एक उद्यान आहे. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की मुलुंड पूर्व हे उद्यानांचं शहर आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. तर उद्यानाबरोबर तुम्ही त्या उद्यानांमध्ये खूप वेळेला ओपन जिम, बेंचेस, नंतर मग योग शेड अशा खूप गोष्टी तुम्ही उभारल्यात. तर तुम्हाला समाधान कशात मिळालं सर यात? नाही, असं आहे की बघा, मुंबईमध्ये एकतर मोकळा श्वास घेण्यासाठी लोकांना जागा हवी असते. खरं आहे. आणि मोकळी जागा हे मुंबईकरांचं नाही म्हटलं तरी एक फुफ्फुस आहे. आणि या फुफ्फुसाला घेण्यासाठी ज्यावेळेला मोकळी जागा हवी असते त्यावेळेला आपण ही उद्यानं देतो, याच्यामध्ये बरंच समाधान मिळतं. खरं. ओपन जिम, आता उद्यानामध्ये जसे ज्येष्ठ नागरिक येतात तसे तरुणसुद्धा येतात, लहान मुलंसुद्धा येतात. तुम्ही मुलुंडला जर फेरफटका मारलात तर ह्या उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जशा सोयीसुविधा आहेत तसंच तरुणांसाठी ओपन जिम आहेत आणि लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आहेत. हं. त्याच्यामुळे तिन्ही अंगाने याचा विचार केला गेला आहे की या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा येणार, तरुणीसुद्धा येणार आणि मुलंसुद्धा येणार. बरोबर. मग त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यात मला समाधान आहे. सर तुम्ही भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार आहात 106 मधून मुंबई. आणि तरी देखील तुम्ही मराठी भाषा, मराठी संस्कृती याच्यावर नेहमीच काम करत आलात. तुम्ही खूप सारे सांस्कृतिक कार्यक्रम या विभागात हे केलेत. तर तो राजकारणापेक्षा संस्कृती जपणं तुम्हाला नेहमीच मोठं वाटलंय. नाही, असं आहे की संस्कृती हा आमचा श्वास आहे. क्या बात आहे. म्हणजे आम्ही जसं म्हणतो की हिंदुत्व हा माझा श्वास आहे आणि मराठी हा माझा प्राण आहे. प्राण आहे. मराठी माझी मायबोली आहे. आणि जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे की माझी मराठी अमृताते पैजा जिंकी. खरं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम खरं आहे. प्रदीर्घ काळानंतर जर कुणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि मी
दरवर्षी 27 फेब्रुवारीला मी मराठी भाषा दिन साजरा करतो क्या बात आहे. आणि त्याला मुलुंडमधल्या तमाम मराठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. खरं आहे. त्याच्यामुळे मी जसं तुम्हाला मी सांगितलं की हिंदुत्व आमचा श्वास आहे, मराठी आमचा प्राण आहे. प्राण आहे. आणि ह्या एक दुसऱ्याची सांगड घालणं किंवा ही सांगड तुटणं हे कधीही जमणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की मराठी भाषेवर मी प्रेम करतो. माझी मुंबई महानगरपालिकेतल्या सभागृहातली तुम्ही भाषणं जर ऐकली खरं आहे. तर अख्खलित मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी मी बोलत असतो. आणि याचं थोडक्यात वर्णन जर करायचं झालं तर माझ्या मायबोलीत मी काय बोलू नये, किंबहुना माझ्या मायबोलीत मी दुसऱ्यांना बोलायला का लावू नये. खरं आहे. मला सगळ्या भाषेंचा आदर आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर माझी जी भाषा आहे ती जास्त बोलली गेली पाहिजे, अशा प्रकारचा माझा नेहमी प्रयत्न असतो. प्रभाकर सर, तुमचं नेहमीच आम्ही बघत आलो आहे की भाजपचे उमेदवार असून देखील खूप वेळेला असं असतं की भाजप म्हणजे उत्तर प्रदेशीय किंवा अभाषिक अमराठी असणाऱ्या लोकांचा गट आहे वगैरे असं. पण नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी या पद्धतीने त्याच्या मागे राहून म्हणजे अशी आशिष शेलार, अभिजित तुमचे साटम आहेत, या सगळ्यांनी त्याच्या मागे तुम्ही सतत राहिलात आणि त्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी जपण्याचा आणि मराठी टिकवण्याचा प्रयत्न केलात. त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली म्हणजे आपला दवाखाना आणि आरोग्य शिबिरं, ह्याच्यावर तुमचं मोठं काम आहे. तर त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. असं आहे की मुंबई महानगरपालिकेची मोठमोठी रुग्णालय आहेत. बरोबर. KM आहे, सायन आहे, राजावाडी आहे, नायर आहे. मी माझ्या प्रदीर्घ नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये हे बघितलेलं आहे की तिकडे येणारे लोक हे गरजू असतात, खूप गर्दी असते. त्या गर्दीतून त्या रुग्णाला मदत मिळेपर्यंत किंवा उपचार मिळेपर्यंत खूप वेळ लागतो. आणि मग महायुतीच्या सरकारने ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बरोबर ही संकल्पना आणली. आणि ह्या संकल्पनेतून मी आपला दवाखाना माझ्या विभागात आणला. मी 2 आणायचा प्रयत्न केला, एकामध्ये मी यशस्वी झालो. मी आज तुम्हाला सांगतो निवडणुकीनंतर दुसरा पण मी आणेन. क्या बात. पण याच्या मागची माझी संकल्पना काय होती, तर आजसुद्धा जो वर्ग हा मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहतो किंवा जे दुर्बल घटक आहेत की ज्यांना हे सगळे उपचार घेणं परवडत नाही आणि त्यांना लांबच्या दवाखान्यात जायलासुद्धा परवडत नाही, यांना घराच्या जवळ दवाखाना पाहिजे, किंबहुना त्या रुग्णांना उपचार मिळाले पाहिजेत. म्हणून आपला दवाखाना ही संकल्पना मी माझ्या मतदारसंघात आणली. मी तुम्हाला सांगतो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याला. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आपण रुग्णांची सेवा करतोय, एका अर्थाने आपण रुग्णांच्या जवळ जातोय. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळे उपचार आणि मोफत औषधं ही आपण मिळवून देतोय. हे मनाला एक वेगळं समाधान देऊन देणार असतं. सर्वात कठीण काळ होता सर कोविडचा, आणि त्या काळात स्वतः तुम्हाला कोविड झालं होतं आणि तुम्ही कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने काम केलं आहे मुलुंडकरांसाठी स्पेसिफिक, आम्ही ते बघितलेलं आहे. आणि सर कसा अनुभव होता तो, आणि तुम्हाला त्या काळात खूप साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणतो ती तुम्ही केलेली आहे, तर तो एक चांगला वाईट अनुभव कसा होता? नाही, असं आहे की बघा, कोविड काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय मोठं संकट होतं. ते तुमच्यावर माझ्यावर नाही तर जगावर होतं. आणि भारतीय जनता पक्षाने जी शिकवण दिलेली आहे की दीनदयाळ उपाध्यायजींनी जसं सांगितलं की अंत्योदय, अंतिम माणसांपर्यंत पोचा आणि तुमच्या सेवेचं साधन त्याच्यापर्यंत बरोबर पोचवा. त्याही वेळेला आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. सगळ्यात पहिलं आम्ही मास्कचं वाटप केलं, त्यानंतर गरजू लोकांना अन्नांचं वाटप केलं, आर्सेनिक अल्बमच्या टॅबलेट आम्ही वाटल्या, धूम्र फवारणी केली. त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेची एक शाळा होती, तिलाच आम्ही कोविड सेंटर म्हणून टाकलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हजारो लोकांनी त्या लसीकरणाचा लाभ घेतला. त्यावेळेला एक मनामध्ये समाधान वाटून गेलं की अनेक लोक ज्या वेळेला
मृत्यूच्या सावटाखाली होते. खरंय. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून आमचे सगळे नेते, मी, आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर होतो. आणि असं आहे की आपल्याला लोक एका विश्वासाने निवडून देतात. त्यांच्या संकट काळात जर आपण उभे राहिलो नाही तर मग त्यांनाच वाऱ्यावर सोडल्यासारखं होतं. खरंय. आणि मग ज्या वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करत होतं हां. त्याला भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून कोविडच्या महामारीशी लढा देत होते. सर, लसीकरण आहे, अन्न वाटप आहे, अनेक मदतकार्य तुम्ही ह्या सगळ्या लोकांचं म्हणजे विश्वास जिंकलाय. तर अशा वेळेस कधी-कधी कठीण प्रसंगांना पण सामोरं जावं लागतं, की खूप वेळेला काम दाखवण्यासाठी केलं जातं किंवा लोकं बोलणारे खूप असतात, अशा सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये. पण तुम्ही अशी गोष्ट कधी चॅलेंजिंग म्हणून कशी घेता? जेव्हा लोकं तुमच्या विरोधात बोलायला लागतात आणि खूप सारे विरोधक उगीचच काहीतरी विरोधासाठी विरोध करतात, तेव्हा तुम्ही कशी ती गोष्ट घेता? नाही, असं आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे, हां. निंदकाचे घर असावे शेजारी. आता ठीक आहे ना, आमचं क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये टीका टिप्पणी होत राहणार, पण त्याच्यातून आपण चांगलं काम किती करतोय ते आपल्याला समाधान देत आहे का? आपण आपल्या मतदारांना समाधानी करतोय का? आपण आपल्या नागरिकांना आधार वाटतोय का? आणि त्याचंच फळ म्हणून या मतदारसंघातून मी 4 वेळा निवडून आलो. क्या बात आहे. हा विश्वास असतो. पहिल्या वेळेला जिंकणं हे कठीण असतं, दुसऱ्या वेळेला निवडून येणं हे महाकठीण असतं. मी 4 वेळा निवडून आलो. आणि 4 वेळा का निवडून आलो? ठीक आहे ना, ज्यांचं काम आहे टीका करायचं ते करतच राहतील, त्यांचंही स्वागत आहे. पण मला ज्या लोकांनी विश्वासाने निवडून दिलं त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन का? त्यांच्या विश्वासाला तडा जाण्याचं कोणतं काम माझ्या हातून होईल का? अशा प्रकारची सावधगिरी मी नेहमी बाळगली आणि म्हणून मी यशस्वी झालो. सर, पदावर असताना सगळेच काम करतात. पण मागच्या काही दिवसांपासून महानगरपालिका लांबत आल्या आणि पालिका बरखास्त झाली. पद नसताना देखील तुम्ही ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून काम केलं या 106 वॉर्डमध्ये आणि पूर्ण मुलुंडमध्ये, तर त्याबद्दल सांगाल तर बरं होईल. आणि त्याचं तेव्हा काय विचार होता सर डोक्यात? असं आहे की 2022ला आमची महानगरपालिका बरखास्त झाली. मला आठवतं त्यावेळेला मी स्टँडिंग कमिटीमध्ये काम करत होतो आणि महापालिका बरखास्त झाली. महापालिका बरखास्त झाल्यानंतर आमचं महापालिकेतलं कार्यालय पण सील झालं. बरोबर. पण त्याही वेळेला आम्ही महापालिकेच्या मुख्यालयामध्ये कधी गँगवेमध्ये बसून, कधी पाण्याच्या टाकीवर बसून असं लोकांना आम्ही भेटत होतो. आणि दुसरं असं आहे की मी नगरसेवक नव्हतो तेव्हाही लोकांची कामं करत होतो. खरं. मी ते हसत स्वीकारलं की ठीक आहे, पालिका बरखास्त जाईल, होईल त्या होईल. मी माझ्या पक्षाचे खूप आभार मानतो. याचं कारण पक्षाने एक शिकवण दिली होती की तुम्ही जनतेत जा, जनतेत काम करत राहा. आणि तुम्हाला माहिती आहे की 20 जून 2022ला महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. बरोबर. आणि मंगलप्रभात लोढा हे उपनगराचे पालकमंत्री होते. बरोबर आहे. आणि मी त्यावेळेला असं ठरवलं की मी ज्यावेळेला विभागात फिरायचो त्यावेळेला लोक मला समस्या सांगायचे. आमचं गटार तुटलं आहे, आमचा रस्ता झालेला नाही आहे, आमच्याकडे कचऱ्याचे डबे नाही आहेत, वगैरे वगैरे वगैरे. माझ्यासमोर जो प्रश्न होता की निधी कुठून उपलब्ध करायचा, याचं कारण नगरसेवक पद तर गेलं होतं आणि हातात निधी नव्हता. लोकांची कामं मला करायची होती. पण त्यावेळेला पालकमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना स्वतःच्या कोट्यातून निधी दिला आणि माझं हे काम अविरतपणे सुरू झालं. या 4 वर्षातसुद्धा माझा हा जो नित्यक्रम आहे तो नित्यनेमाने सुरू होता. सकाळी चालायला जाणं, कार्यालयात बसणं. एक मी तुम्हाला सांगतो की नगरसेवकपद गेल्यानंतर कार्यालय बंद होतात. माझं कार्यालय महापालिका बरखास्त झाल्यापासून आजपासून अव्याहतपणे चालू आहे. आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की ठीक आहे, मी 20 वर्ष महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करतो आहे. आजही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. प्रशासन हा माझा शत्रू नाही, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळेला हातात हात घालून काम करतात त्यावेळेला शहर आणि त्याचा विकास हा वेगाने
होत असतो. मी तेच धोरण अवलंबलं आणि मी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतो की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी जी महत्त्वाची कामं होती त्याला योग्य तो प्रतिसाद दिला आणि 4 वर्षसुद्धा मी कार्यरत राहिलो. सर, स्वयंपूर्ण मुलुंड 2026 म्हणजे सामान्य माणसासारखं नेमकं तुम्ही काय बदलणार आहात? म्हणजे पुढचे 5 वर्ष तुम्ही तुम्ही कन्फर्म निवडून येणारच आहात. ज्या पद्धतीने जेवढे वर्ष काम केलंय, तर पुढचे 5 वर्ष तुम्ही काय डोक्यामध्ये घेऊन विजनरी काम करणार आहात? याबद्दल आत्तापर्यंत तुम्ही बरीच कामं केली. म्हणजे अगदी डंपिंग ग्राउंडपासून ते आपण मागच्या काही मिनिटांमध्ये बोललो. पण आता येणाऱ्या काळात तुम्ही काय तुमचं विजन आहे नाही, आणि असं आहे मिशन आहे? की माझा पहिला भर हा विकासावरच राहणार आहे. राजकारण ठीक आहे, होत राहील, बरोबर. निवडणुका येतील, जातील. बरोबर. पण तुम्ही लोकांना काय, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मी गेल्या वेळेला जी घोषणा दिली ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बरोबर आहे. यावेळेला मी माझ्या मतदारसंघामध्ये हं. एक स्विमिंग पूल, ओके. क्या बात! एक नाट्यगृह व्हेरी नाईस. आणि एक मोठं क्रीडांगण हे मी उभं करणार. त्याच्यासाठीच्या आरक्षित भूखंडांचा मी अभ्यास केलेला आहे क्या बात है! आणि हे मी करणार. वाह! दुसरं असं आहे की आज मुलुंड पूर्वला वाहनतळ नाही. हो. रस्त्यावर सगळीकडे पार्किंग होतात, लोक नगरसेवकांना सांगतात, दोन्ही बाजूनी अडचणी आहेत, लोकांची वाहनं कुठे पार्क करायची ही अडचण आहे, पार्किंगचा लोकांना त्रास होतो ही अडचण आहे. मी सार्वजनिक वाहनतळ या मुलुंड पूर्वमध्ये उभं करणार. क्या बात है! त्याचबरोबर आज म्हाडामध्ये बेस्टचा डेपो आहे. हं. पण मुलुंड पूर्वला या भागामध्ये एक चांगला बेस्टचा डेपो हा मी आणणार. त्याचबरोबर मुलुंड पूर्व आता वाढतं आहे. म्हणजे माझी 60 वर्ष मुलुंडमध्ये गेली. 60 वर्षापूर्वीचं मुलुंड आणि आत्ताचं मुलुंड याच्यामध्ये महद अंतर आहे. आज मुलुंड पूर्वची लोकवस्ती झपाट्याने वाढते. खरं आहे. पण त्याचबरोबर त्यावेळेला आम्ही म्हणतो ना की सुरक्षित मुंबई, त्याला मुलुंडसुद्धा मुंबईचा एक भाग आहे. आणि या मुलुंडच्या मिठागरच्या भागामध्ये एक नवीन आधुनिक पोलीस चौकी ही मी त्या ठिकाणी निर्माण करणार. पोलीस चौकी. पोलीस चौकी एक चांगली, कारण आम्हाला आता हायवे ओलांडून जावं लागतं. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मी इकडे एखादी चांगली पोलीस चौकी हे मी उभारण्याचा प्रयत्न करणार आणि मी त्यात यशस्वी होईन. कारण तुम्ही मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर जी पोलीस चौकी मी पूर्वी बांधली होती, प्रचंड संघर्ष झाला, पण पोलीस चौकी मी बांधली. ही कामं माझ्या दृष्टीपथात आहेत. दुसरं असं मी नेहमी असं सांगतो की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या तिन्ही संस्थांमध्ये जर एकाच विचारांचे लोकप्रतिनिधी असतील तर विकास वेगाने धावत असतो. बरोबर आहे. मुलुंड पूर्वकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे पेट्रोल पंपाची. खरं आहे. आणि मी अभिमानाने सांगतो की आमच्या आमदार मिहिर कोटेचा ओके. यांच्या प्रयत्नाने फायर ब्रिगेडच्या बाजूला एक भूखंड हा पेट्रोल पंपासाठी आरक्षित झालेला आहे. ओ ग्रेट. त्याला माझा पक्ष, आमदार आणि आम्ही वेग देणार आणि यावर्षी मुलुंड पूर्वच्या जनतेला किंबहुना मुंबईच्या जनतेला एक पेट्रोल पंप हा मुलुंड पूर्वला दिल्याशिवाय आम्ही राहणार. ज्या ठिकाणावर आम्ही डम्पिंग ग्राउंड घालवलं बरोबर. त्या ठिकाणावर गोल्ड क्लब आणण्यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत. क्या बात आहे. आणि त्या प्रयत्नाला वेग देण्यासाठी मी मुंबई महापालिकेच्या सभागृहात काम करणार. ओके. अशा प्रकारचे एक विजन हे माझ्या स्वतःच्या दृष्टीपथात आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मुलुंड सर्वांगीण कसं करायचं, मुलुंड सुरक्षित कसं करायचं आणि मुलुंड हे विकासाकडे वाटचाल कसं करेल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहील. सर, तुम्ही खूप सारी चांगली कामं करतात, खूप सारे डेव्हलपमेंटवर काम करतात. पण एक प्रश्न नेहमी त्यांच्या म्हणजे लोकांना भीती दाखवतो, तो म्हणजे PAP, जो धारावीची लोकं इथे येणार आणि मग अस्वच्छ होऊ शकतं आणि हे सगळे मुद्दे ज्याच्यावर नेहमी असं वाटतं की की इथे म्हणजे मग मुलुंड आमचं स्वच्छ मुलुंड खराब होईल. तर त्याच्यावर तुम्ही काही जर दृष्टिक्षेप ठेवता? नाही, असं आहे की ह्या काही प्रमाणात अफवा आहेत. हां. ओके. आता PAP आलाही मी मान्य करतो. पण असं आहे की या शहरामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहतात बरोबर आहे. आणि मग
त्याच्यामधले जे विस्थापित आहेत बरोबर आहे. किंवा जे प्रकल्प बाधित आहेत हं. त्यांना कायद्याने आपल्याला घरं द्यायचे आहेत. बरोबर आहे. हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देईन की मी 1997ला ज्या वेळेला निवडून आलो, तुम्ही मुलुंडकर आहात म्हणून तुम्हाला हां. सांगतो, त्यावेळेला मिठागरच्या दुतर्फा बबनराव कुलकर्णी मार्गावर दुतर्फा 381 झोपड्या होत्या हो. आणि त्या दोन्ही फुटपाथवर होत्या. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मुलुंडकर रस्त्याने चालायचे हां. आणि कोणीतरी आतून भात फेकायचं. हो, हो. मग मला ते पु ल देशपांड्यांचं वाक्य आठवायचं हां. की भात आला आता वरण येऊ द्या. त्या 381 झोपड्या मी 1998 साली हलवल्या. क्या बात आहे. खूप मोठा मला संघर्ष करावा लागला, खूप मला धमक्या आल्या वगैरे वगैरे वगैरे. तो भाग आला एकदा. या 381 झोपड्या या आपण मुलुंडच्या टोकावर आनंदनगरमध्ये नेऊन वसवल्या. ओके. तो CRZ आहे. बरोबर आहे. तिथे कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. बरोबर. एक भाग झाला. मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी RG आहेत, हं. PG आहेत, वेलफेअर सेंटरची जागा आरक्षित आहे बरोबर. किंवा रस्त्यांची जागा अडलेली आहे. बरोबर. यांना तुम्हाला स्वाभाविकपणे उठवावं लागणार. आणि मग ते उठवल्यानंतर राज्य सरकारचं जे धोरण आहे हं. की 2011 पर्यंतच्या लोकांना मान्यता प्राप्त धरायचं, हं. त्यांना तुम्हाला घरं द्यावी लागणार. बरोबर आहे. आणि मग त्यांच्यासाठी हे PIP. आता या PIPच्या बाबतीत पहिला एक भ्रामक प्रचार झाला की याच्यामध्ये गोवंडीचे लोक येणार, याच्यामध्ये देवणारचे लोक येणार, याच्यामध्ये मुस्लिम येणार वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. खरं आहे. पण मी तुम्हाला प्रशासनाचा GR दाखवेन. त्या GRमध्ये स्पष्टपणे असं आहे की ह्या झोनमधले लोक मुलुंडचे हे या ठिकाणी येणार. ओके. आणि मग माझी मागणी काय आहे की ह्या ठिकाणचे लोक आले, समजा पाईपलाईनचे आले, तानसा पाईपलाईनवर बसणारे आले, फॉरेस्टमधले आले, माझ्या विभागातले RGचे लोक आले, माझ्या विभागातले PGचे लोक आले, कारण ते आरक्षित भूखंड तुम्हाला डेव्हलप करायचे. खरं आहे. जसं देशमुख उद्यान झालं, देशमुख उद्यानात ज्या झोपड्या होत्या त्या मी उठवल्या, त्या कुठेतरी ठेवल्या. बरोबर. गणेश विसर्जन घाट झाला, त्याच्या बाजूला काही झोपड्या आहेत, त्या उठवून तुम्हाला त्यांना जागा द्यायची आहे. बरोबर आहे. असे जे लोक आहेत तेच तिथे येणार. आणि जर त्यातून काही सदनिका उरल्या तर माझी मागणी अशी आहे की निवृत्त गिरणी कामगारांना द्या, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना द्या आणि निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यांना द्या. क्या बात आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की लोकसभेला पण तोच प्रचार, विधानसभेला पण तोच प्रचार. तर काही अफवा आहेत आणि ह्या फक्त निवडणुकीच्या तोंडावर जशी आवई उठवली जाते हां. तसा हा प्रकार आहे. सर, तुम्ही एवढी वर्ष काम केल्यानंतर असं कुठलं काम आहे की ज्याने तुम्हाला खूप मोठं समाधान देऊन गेलं सर? ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र. क्या बात आहे. 2 विरंगुळा केंद्र माझ्या विभागात मी उभी केली. ओके. आणि पहिलं विरंगुळा केंद्र उभं झालं त्यावेळेला खूप मोठा संघर्ष झाला. बाळासाहेबांपर्यंत सगळं प्रकरण गेलं. बाळासाहेबांनी मला सांगितलं गो अहेड. मी त्यांना ते दिलं. पण एक लक्षात ठेवा, जीवनाच्या उत्तरार्धात कधी कधी असं असतं की त्या माणसाला वयाच्या उत्तरार्धामध्ये घरी थोडीशी अडचण वाटायला लागली. एक तर घरच्यांना वाटते किंवा त्याला वाटते. खरं आहे. आणि त्यावेळेला असं वाटतं की मी एकटा पडलो आहे, मला साथ द्यायला कुणी नाही आहे. तो सगळा ज्येष्ठ नागरिक त्या विरंगुळा केंद्रात येतो. क्या बात आहे. तुम्ही कधीतरी संध्याकाळी तिथे या. खरं आहे. सगळे ज्येष्ठ नागरिक, कुणी कॅरम खेळत असतं, कुणी पत्ते खेळत असतं, कुणी गाणी बोलत असतं, कुणी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत असतं. आणि मुलुंडमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2,500 आहे. हो. आणि मी नेहमी असं मानतो की ज्येष्ठ नागरिक हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे. खरं आहे. त्यांचे आशीर्वाद हे माझ्या आयुष्यात खूप मोठे आहेत. हे काम मला खूप समाधान देऊन जातं. मी जेव्हा त्यांच्यामध्ये जातो, प्रत्येक निवडणुकीत ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतात. मी जेव्हा त्यांच्यामध्ये जातो त्यावेळेला मला खूप समाधान वाटतं. आणि मला असं वाटतं की मी माझ्या घरातल्या आईवडिलांना काहीतरी या रूपाने दिले. आणि ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी समाधानाची बाब आहे. जसे ज्येष्ठ नागरिक आहेत तसं सर आता नवीन कॉन्सेप्टप्रमाणे जेनझी जे तरुण वर्ग आहे जो तुम्हाला आता मतदान करणार आहे पहिल्यांदा, तो 18 वर्ष पूर्ण करेल आता, तर त्यांच्यासाठी AI आणि टेक्नॉलॉजी हे एक नवीन चॅलेंज म्हणा किंवा ऑपॉर्च्युनिटी दोन्ही बाजूने आहे.
तर तुम्ही त्याच्यासाठी सर काय करतात AI आणि याच्यात? मी माझ्या वचननाम्यामध्ये असं सांगितलं आहे की स्किल डेव्हलपमेंट आणि AI हं. याचं कारण असं आहे, जग खूप बदललं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांच्याशी मी बोललो. मी त्यांना म्हटलं, साहेब याच्या पुढच्या काळामध्ये ठीक आहे, मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे, पण नगरसेवकांनी वॉटर मीटर आणि गटर बरोबर. एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये. बरोबर. मला याच्यापुढे जाऊन काहीतरी काम करायचं आहे. परफेक्ट. आणि स्किल डेव्हलपमेंट, मला असं संकल्पना आहे माझी की नोकरी शोधणारे तरुण नकोत, नोकरी देणारे तरुण पाहिजे. क्या बात आहे. आणि ते स्किल डेव्हलपमेंटमधून तयार होतील. खरं आहे. मग फ्रीलान्सिंग आहे बरोबर. किंवा डिजिटल उद्योजकता आहे, उद्योजकता आहे. याला AIच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येईल. परफेक्ट. आणि जगाच्या बाजारपेठेत आज याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि भारत आता जागतिक स्पर्धेमध्ये खूप अग्रेसर होतो आहे. त्यावेळेला तरुणांसाठी तुम्ही जर हे केलं तर मला असं वाटतं की तो तरुण तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. लक्षात ठेवा. आणि मी सुरुवातीलाच जसं म्हटलं की नोकरी शोधणारे तरुण नकोत, नोकरी देणारे तरुण हवेत. आणि ते जर झालं तर मला असं वाटतं की आयुष्यातलं खूप मोठं समाधान आपण मिळून जाऊ. खरं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कामगार क्षेत्रामध्ये काम केले. बरोबर. युनियनमध्ये दीर्घकाळ मी काम केलं. बरोबर. मी HR जॉन्सनमध्ये होतो, जॉन्सन टाईल्समध्ये, माहिती आहे टेन्शन. मी लार्सन टुब्रोमध्ये होतो. त्या दोन्ही ठिकाणी युनियन लीडर म्हणून मी जास्तीत जास्त तरुणांना नोकरीला लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ओके. जे लोक आजही मला कुठेही भेटले तरी आदराने माझ्यासमोर येतात. याचं कारण त्यावेळेला त्यांना नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबाला मी एक वेगळ्या प्रकारचा आधार देण्याचं काम केलं होतं. तर मी ठीक आहे ना, आता युग बदललं, आता नोकऱ्या कमी झाल्या. तुम्हाला आता जर नोकऱ्यांकडे वळायचं असेल तर स्किल डेव्हलपमेंट आणि AI हे प्रभावी माध्यम आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो की निवडून येईन मी. आणि निवडून आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ मंगलप्रभात लोढा यांच्या सहकार्याने मी माझ्या मतदारसंघामध्ये हे उपक्रम जोरदारपणे राबवणार. क्या बात आहे. सर असं म्हटलं जातं की नावात टॅलेंट आहे, पण इथे आडनावात टॅलेंट आहे. शिंदे आडनाव आहे तुमचं आणि हल्ली शिंदे मग मॅग्नेट असं काल देवभाऊ पण म्हणाले. सर मला असं वाटतं की तुम्ही फक्त मुंबईसाठी किंवा मुलुंडसाठी न राहता तुमच्यासारखा माणूस हा महाराष्ट्रासाठी आम्हाला येणाऱ्या काळात बघायला आवडेल खरं सांगायचं तर. आणि देवचरणी ह्या गोष्टी मिळाव्या असं आम्हाला. पण तुम्हाला सर वाटतं का की जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की आता जवळ-जवळ 20, 25, 30 वर्ष या पूर्ण राजकारणाच्या पूर्ण एका पदावर राहिल्यानंतर एक पुढची स्टेप जायला हवी? बघा असं आहे की पहिलीच शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 5वीत जावंसं वाटतं. नक्कीच. 5वीत गेलेल्या विद्यार्थ्याला मॅट्रिक व्हावंसं वाटतं. मॅट्रिकच्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएट व्हावंसं वाटतं. हे प्रत्येकाला वाटतं. महत्त्वाकांक्षा असणं हे वाईट नाही. बरोबर आहे. पण राक्षसी महत्त्वाकांक्षा असणं हे वाईट आहे. वाईट आहे. मी माझ्या पक्षावर निष्ठा ठेवून काम करतोय. मी मुंबई महानगरपालिकेत खूप समाधानी आहे. हे मी तुम्हाला खरं सांगतो, मी खूप समाधानी आहे. याचं कारण त्या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुम्ही जेव्हा आरोग्यावर बोलता, तुम्ही जेव्हा पाण्यावर बोलता, तुम्ही जेव्हा रस्त्यावर बोलता, तुम्ही वेगवेगळ्या सोयीसुविधांवर बोलता, त्यावेळेला तुम्ही खरोखरच लोकांच्या प्राथमिक गरजांना हात घालत असता. खूप समाधानी आहे मी. आणि माझ्या पक्षाने जे मला दिलेलं आहे त्या पक्षाचा मी खूप ऋणी आहे. त्यामुळे मी तुम्हाशी मगाशी म्हटलं तसं की पहिलीतून 5वीत, 5वीतून मॅट्रिक, मॅट्रिकतून ग्रॅज्युएट, हे सगळ्यांना वाटतं. मी सुद्धा मनुष्य आहे, मलाही वाटणं स्वाभाविक आहे. पण मी हेही तुम्हाला सांगितलं की मी नाराज वगैरे नाही आहे. मी अतिशय समाधानी आहे, मी खुश आहे. एक मी तुम्हाला आणखीन सांगतो की दररोज सकाळी भेटणारी माणसं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि नंतर त्यांच्याकडून आपल्याला जे रिटर्न मिळतं, हे समाधान खूप काही आगळं वेगळं असतं. खरं आहे.
सर 15 तारखेला निवडणुका होत आहेत. तुमची निशाणी कमळ आहे आणि 106 वॉर्ड नंबर मुलुंडमधून तुम्ही निवडणूक लढवत आहात. तर तुम्ही काय जनतेला शेवटचा सर सांगाल आणि अ, काय संदेश द्याल? तुम्हाला जर 1-2 मिनिटं सांगायचं झालं तर? नाही, मी माझ्या मतदारांना एकच सांगेन की गेली 20 वर्ष तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाला तडा देण्याचं काम भूतकाळात कधीही माझ्याकडून झालं नाही, भविष्यकाळात कधीही होणार नाही. आणि हेही सांगतो की तुमच्यासाठी असाच अविश्रांत अविरत मेहनत घेत राहीन आणि तुम्हाला पाहिजे तसा नगरसेवक जो मी आहे तसाच सामान्यपणे तुमच्यामध्ये राहण्याचा मी प्रयत्न करेन. शेवटी एकच सांगेन की या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी माननीय नरेंद्र मोदी, बरोबर. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून, माझं काम तर तुमच्यासमोर आहेच, हे सगळं नजरेसमोर आणून मतदान करा आणि 5 वर्ष पुन्हा एकदा तुमच्या सेवेची मला संधी द्या. मी तुम्हाला तक्रार करायला वाव देणार नाही. क्या बात आहे! सर थँक्स अ लॉट. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून एवढ्या सगळ्या भागदौडीमध्ये आणि एवढ्या गोंधळामध्ये वेळ दिलात. कारण की तुमच्यासारखी माणसं खूप खूप सारे राजकारणी असतात. पण मनापासून त्यांच्यावर माझी माणसं म्हणावी. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की माझी माणसं, त्यातला प्रभाकर शिंदे हे माझा माणूस, आपला माणूस आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांनी मुंबई सुंदर ठेवली किंवा मुलुंड सुंदर ठेवल्याचं कारण त्याचं श्रेय तुम्हाला जातं. जेव्हा नेहमी असं म्हणतं मरावे परी कीर्ती मागे उरावी, त्यातले तुम्ही एक आहात की नेहमीच जेव्हा जेव्हा मुलुंडचं नाव घेतलं जाईल तेव्हा तर तुमचं नाव घेतलं जाईल सर. आणि यश अपयश हे आयुष्यात येत असतं, परंतु तुम्ही नेहमीच खंबीरपणे त्या गोष्टीला सामोरे गेलात, संकटाला सामोरे गेलात. पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सारे तुम्हावर प्रेम करणारे लोक ह्या निवडणुकीत तुम्हाला निवडून देतील आणि आम्हाला कदाचित आवडेल, तुम्हाला आवडणार नाही, पण महापौर बघायला देखील तुमच्याकडे तुमच्या स्वरूपात. तर धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपण भेटलो प्रभाकर शिंदे यांना, जे शिवसेना, भाजप आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार आहेत. मुलुंडमधील 106 वॉर्ड क्रमांकामधून ते निवडणूक लढवत आहेत भाजप यांच्या कमळ या चिन्हावर. 15 तारखेला तुम्ही नक्की त्यांना निवडणूक चिन्ह कमळ ह्याच्यावर 3 नंबरवर बोट ठेवून निवडणुकीसाठी मतदान करा आणि जेणेकरून 16 तारखेला तो गुलाल उधळायला आपण सगळे एकत्र मुलुंडमध्ये जमू. तोपर्यंत भेटू पुढच्या व्यक्तीबरोबर नवीन भागात, नवीन उत्साहासह. तोपर्यंत धन्यवाद.